माजी खासदार यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना बदनापूर पोलिसांनी घेतले ताब्यात। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या व त्यांच्या पुत्रावर पंचतारांकित शेंद्रा MIDC मध्ये भूखंड असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केल्यानं त्यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी जालना येथून निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षासह कार्यकर्त्यांना बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक करू असा इशारा देणाऱ्या छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्नपारखे हे आज सकाळी आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले असता बदनापूर पोलिसांनी नाकाबंदी करून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। सुनील रत्नपारखेसह 5 जणांना पोलिसांनी बदनापूर जवळ ताब्यात घेतला असून ते संभाजीनगरकडे जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांना विरोध करताना हे आरोप म्हणजे दलित समाजाचा अपमान असून समाजातील नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप छत्रपती फाउंडेशनने केला होता। या पार्श्वभूमीवर चिखलफेकीचा इशारा दिला गेला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतलाय। आम्ही तर इम्तियाज जलीलच्या घरावरती चिखलफेक करायला चाललोच होतो आणि तो इतका घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला, त्याचे संघटनेचे लोक बोलवले, दारासमोर ठेवले त्याच्या आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी जालन्यापासून लावली। नाकाबंदी दरम्यानमध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते। वडापाव तर खातो ना, आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू दारापुढे लोक उभा केले, घाबरला तो आम्हाला। इथे ताकद आहे आमची। का अभद्र भाषा वापरली? अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला, त्यानंतर दलित समाजाचा पालकमंत्री संभाजीनगरचा झाला, हे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला खतपाणी कोण घालत आहे हे आम्हाला काही अजून कळालं नाही। त्याला आम्ही जाब विचारण्याकरिता जात होतो।